तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरातील एका 35 वर्षीय पीडित महिलेचा मोबाईल हॅक करून त्यातील खासगी डेटा चोरत तिला विवस्त्र व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी सोनाळा पोलिसात 12 मार्च रोजी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला गेला। आरोपींनी पीडित महिलेचा मोबाईल मधील व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल तसेच खासगी फोटो व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेत तुझे फोटो आणि व्हिडिओ पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी करीन अशी धमकी देत मानसिक छळाला सुरुवात केली। बदनामीच्या भीतीने पीडित महिला मानसिक तणावाखाली असताना आरोपीने वारंवार तिला व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले। एवढेच नव्हे तर त्या कॉलची स्क्रीन रेकॉर्डिंग करून पीडितेच्या बहिणीलाही पाठवली। पतीला व तुझ्या मुलाला ठार मारीन अशी जीवघेणी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात सततच्या छळामुळे व मुलाच्या जीवाला असलेल्या धोक्यामुळे पीडितेने अखेर सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी ऋषिकेश गिरी गोसावी वय 27 वर्ष राहणार सोनाळा यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 67/2026 कलम 75(1), 75(2), 77, 78, 352, 351(2), 351(3), 351(3), 236(2) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 66, 67, 67(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून काही तासातच आरोपीला पुण्यावरून ताब्यात घेतला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार संदीप काळे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। पोलीस स्टेशन सोनाळा येथे दिनांक 12 मार्च रोजी एका फिर्यादीने तक्रार दिली की आरोपी नामे ऋषिकेश गिरे यांनी त्यांचे खाजगी व्हिडिओ फोटो व्हायरल केलेले आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला सोनाळा येथे गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामधील आरोपी यास सोनाळा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनोने, पोलीस स्टेशन तामगाव यांना वर्ग करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत।